नमस्कार, कमल किचनमध्ये आपले स्वागत आहे. मी तुम्हाला आता मसाले वांगे ही भाजी बनवून दाखवत आहे. तरी त्यासाठी चला आपण पुढे काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पुढे पाहूया. तर त्यासाठी मी पावशेर वांगे घेतलेले आहेत आणि वांग्याचे हिरवे एकदम काटेरी घेतलेले आहेत. त्यासाठी त्याचे काटे काढून घ्यायचे, थोडेसे कट करून घ्यायचे व नंतर ते कट करून पाण्यामध्ये ठेवायचे. तर वांग्याचे असे 4 भाग करून घ्यायचे आहेत व ते पाण्यामध्ये ठेवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे वांगे आपले काळे पडत नाहीत. पंधरा ते 20 मिनटं असेच वांगे ठेवायचे. नंतर मग भाजी तयार करण्यासाठी घ्यायची आहेत. तर चला त्या पुढे आपण वाटण काय काय घेतलेलं आहे ते पाहूया. सुकं खोबरं, भाजलेले शेंगदाणे, आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे, थोडीशी हळद, हे सर्व साहित्य आता मिक्सरमध्ये म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये असं बारीक करून घ्यायचं आहे. एकदम चांगलं बारीक करून घ्यायचं, म्हणजे आपली भाजी चविष्ट आणि अशी मिळून येते. आणि कुठलीही भाजी करताना असं वाटण चांगलं वाटल्याच्या नंतरच भाजी एकदम आणि कुठेही याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही वाटणामध्ये. आपल्याला न पाणी टाकताच असं वाटण वाटून घ्यायचं आहे. पाच ते 6 कढीपत्त्याची पाने टाकलेले आहेत. मी प्रत्येक भाजीमध्ये कढीपत्त्याचा वापर करते. तुम्ही पण कढीपत्ता खा. कढीपत्ता आयुर्वेदिक आहे. तर आता आपलं वाटण एकदम चांगलं बारीक करून घेतलेलं आहे. तर चला पुढं फोडणीसाठी काय काय साहित्य लागते ते घेतलेलं आहे. फोडणीसाठी जिरे, लाल तिखट, हळद, घरगुती पद्धतीने बनवलेला काळा मसाला, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आपण वाटणामध्ये टाकूनच घेतलेलं आहे थोडं. म्हणजे बघा आता वांगे पण चांगले हे झालेले आहेत, पाणी पण त्यातलं असं काळपट निघालेलं आहे मीठ टाकल्यामुळे. तर आता वांगे पाण्यातनं काढून एकदम असे त्याचं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे. नंतर मग वांग्यामध्ये आपल्याला तो मसाला भरून घ्यायचा आहे. आता हा मसाला जो बारीक केलेला आहे ना, त्याच्यामध्ये मिठाचा वापर केला नव्हता, त्यामुळे आता मसाला आपला किती आहे त्यानुसार त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ हे चवीनुसारच वापरा, तुम्ही किती भाजी बनवणार आहेत त्याच्यावरती. करून घेतलेलं आहे. आता ते वाटण सर्व वांग्यामध्ये भरून घ्यायचं. शिल्लक भाजी जास्त कमी बनवायची असेल तर मीठ टाकल्याच्यानंतर कमी त्याच्यामध्ये टाकायचं ठेवलेली आहे चवीनुसार म्हणजेच. तर आता गॅसवरती कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कढई गरम करण्यास तेल गरम झाल्याच्या नंतर जिरे टाकलेले आहे. थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. जिरे चांगले तडतडल्याच्या नंतर आणि एकदम आता मसाला भरून घेतलेले वांगे आहेत ना, ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. वांगे टाकल्याच्या नंतर 2 मिनटं असंच गॅस चालू ठेवायचा. दोन मिनटाच्या नंतर मग आपण त्याच्यामध्ये वांगे चांगले हलवल्याच्या नंतर जे आपण राहिलेला मसाला आहे ना, तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे. जे आपण वाटून घेतलेलं आहे ना, ते त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. अगदी 1-2 मिनटं असं झाकून ठेवायचं. वांगे एकदम सॉफ्ट होतात. 2 मिनटं झाल्याच्या नंतर मग आपण झाकण काढून पाहू शकता किती वांगे आपले मऊ झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपण जो घरगुती पद्धतीने बनवलेला काळा मसाला, हळद, लाल तिखट, हळद तर आपण तेलामध्ये टाकलेलीच आहे. आता फक्त काळा मसाला आणि लाल तिखट हे वापरायचं आहे त्याच्यामध्ये. भरली मसाल्याची वांग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली
ती कमेंटमध्ये नक्की सांगा. भरलेल्या वांग्याची भाजी इतकी चविष्ट आणि छान होते. आणि अगदी स्लो गॅसवरती 10 मिनटासाठी भाजी आपल्याला शिजवून द्यायची आहे. तर आता आपण मसाला ते टाकून सर्व व्यवस्थित हलवून घेतलेला आहे. आता भाजी किती पातळ घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करा. तर मी 2 ग्लास पाणी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर 2 ग्लास पाणी वापरल्याच्या नंतर उकळी आल्यावर भाजी आपण स्लो गॅसवरती 10 मिनटं तशीच शिजून देणार आहोत. आता पाहू शकता आपले एकदम वांगी चांगले शिजलेले आहेत. भाजी एकदम मसाल्या वांग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. भरली मसाला वांगी. व्हिडिओ आवडल्याबद्दल धन्यवाद.